नमस्कार. दमदार 10 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला सविस्तरपणे या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचं वारं वाहत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र निवडणुका लढण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. ते जेव्हा आपली खात्री पटेल, आपली तयारी झालेली आहे, तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईन. यावेळी मला सूड उगवून पाहिजे असं म्हणत त्यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात. ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीमध्ये उद्धव ठाकरेंनी अमित शहांसकट शिवसेनेवर घणाघाती टीका केली. गद्दारांनी वार केले तरी उद्धव ठाकरे संपणार नाहीत. गद्दारांना गाडूनच मी संपणार. ज्या दिवशी माझा निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल की उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडले, त्या क्षणी मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी अमित शहा आणि शिंदे यांच्यावर टीका केली. आणि मध्ये अब्दाली येऊन गेले. कोण? अमित शहा. आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती झाड की पत्ती आहे. कारण अमित शहा तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, तेच मी सांगते की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे. एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा. आणि आता हे दिसायला लागले. म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू. पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. तर आमचा झेंडा हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, ज्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. आम्ही तर देशप्रेमी मुसलमानांना आमचे मानतोच म्हणून तर ते आमच्या सोबत आलेत. पण देशप्रेमी मुसलमानांनी तुमच्या विरोधात आमचं हिंदुत्व मान्य करून आम्हाला मतदान केलं म्हणून तुमच्या पोटात एवढा जर का पोटशूळ असेल, आणि तुम्हाला जर का इस्लामचा आणि सर्व देशप्रेमी मुसलमानांचा सुद्धा द्वेष असेल, तर अमित शहाना मी जाहीर आव्हान देतोय, तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा. तो काढा, पहिला हिरवा काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा.
वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत, कारण त्यांचं कामच ते. एकतर काही स्वतःचे विचार नाही, आदर्श नाही. फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचे की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय? तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं वध करतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत. कळते तुम्हाला? पैसे घेऊन जाताय, जा. आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल, पण दोघांमधला फरक आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठेही गेलं तरी, आणि सांगते हळहळतात की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे, आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे. गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसलेत, संपूर्ण बेकायदेशीररीतीने सरकारी यंत्रणा वापरल्या, निवडणूक आयोग वापरला. वांद्र्यातल्या बीकेसीमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटात ताकद लागते असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे असा घणाघात शिंदेंनी केला. म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं, हे करावं लागतं. आणि म्हणून आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आणि शिवसेना हा 4 अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत, हेच आपले गॉडफादर आहेत. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा. परवाच काहीतरी रामदास भाईंनी कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे. मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही. खरं म्हणजे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं. आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती. आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. परंतु खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा ठेवणार. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा आहे. उबाठाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कायदेशीर सल्ल्यानंतर पक्षप्रवेश होणार आहे असंही कळतंय. उबाठा सेनेला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्हली आपण बघणार आहात. शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदे देणार उद्धव ठाकरेंना धक्का. राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची शक्यता वर्तवली जाते.
या राजकीय ऑपरेशनमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडेल असं बोललं जातंय. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत डेरे दाखल होतील असे राजकीय सूत्रांनी सांगितलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. कायदेशीर सल्ल्यानंतर हा पक्षप्रवेश केला जाईल असा दावा होतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लवकरच मोठा राजकीय धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी नुकतंच एक सूचक वक्तव्य केलं होतं. मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा. उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 9 खासदार विजयी झाले. त्यामध्ये दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतनं अनिल देसाई, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि उत्तर पूर्व मुंबईचे संजय दीना पाटील यांचा समावेश आहे. यापैकी एकूण 6 जण शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका वक्तव्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे. तात्काळ माझी काम करण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे. मी करतो, बघतो, पाहतो वाला नाही आहे. मी डायरेक्ट काम करून टाकतो. आणि मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा माझा मुलगा डॉक्टर आहे, डॉक्टर श्रीकांत, खासदारही आहे, ऑर्थोपेडिक सर्जनही आहे. पण मी डॉक्टर नसलो तर अनेक यशस्वी ऑपरेशन मी केलेली आहेत. त्यामुळे आपण एकाच बिरादरीचे आहोत. शिंदेंच्या शिवसेनेला ऑपरेशन टायगर यशस्वी करायचं असेल तर सर्वात कळीचा मुद्दा असेल तो पक्षांतर बंदी कायदा. कारण या कायद्यानुसार कोणत्याही पक्षाचे 2/3 खासदार बाहेर पडले तरच ते पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातनं वाचू शकतात. त्याचमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 पैकी किमान 6 खासदारांना शिंदेंना आपल्या बाजूनं वळवावं लागेल. बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला आहे प्रवेश द्या म्हणून. तेवढंच बाकी आहे आता की BKCच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत. बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. त्यांना लाजा वाटला पाहिजे. राज्यातलं ऑपरेशन टायगर हे केंद्र सरकारच्या बळकटीसाठी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. लोकसभेत सत्तेची मॅजिक फिगर आहे 272. सध्या केंद्रात NDAकडे 293 खासदारांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपचे 240 खासदार असून चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाचे 16 खासदार, नितीश कुमारांच्या JDUचे 12, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7 तर अजित पवारांच्या NCPचा 1 खासदार असं संख्याबळ पाहायला मिळतं. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडे खासदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. या दोनही नेत्यांवरतीच मोदी सरकारचं अस्तित्व सुद्धा अवलंबून आहे. मात्र ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंसोबत आल्यास NDAचं संख्याबळ वाढून भाजपचं नितीश कुमार आणि चंद्राबाबूंवरचं अवलंबित्व काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत. नितीश कुमारांनी नुकताच भाजपला एक मोठा धक्का दिलाय. त्यांनी मणिपूरमधला भाजपचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे नितीश कुमार कधी घुमजाव करतील याचा काहीच भरोसा नाही. आणि त्याचमुळे ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. बघा, शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं ते आम्हालाच कळत नाही. जेव्हा ते दाढीला हात लावतात तेव्हा काहीतरी करतात. आता काही सांगता येत नाही. गेल्या 5 वर्षातील राजकीय घटनांवर नजर टाकल्यास राज्यात 2 मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळाले. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. 2022 मध्ये एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या तर 2023 मध्ये एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या. 2022 मध्ये झालेल्या फुटीच्या वेळी शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली होती. त्यामुळे आता खरंच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की या केवळ चर्चाच राहणार हे लवकरच स्पष्ट होईल.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.